से ऊपर आया हूँ। 2 कमरों में रहकर मैंने जीवन गुजारा है। साधना करने के लिए कितनी तकलीफ होती थी मुझे पता है। अपने बच्चे घर में बैठे रहते हैं, पत्नी है, सब आने जाने वाले हैं और साधना नहीं होती थी। मैंने परम पूज्य सद्गुरुदेव से यही मांगा था कि प्रभु ये जो 2-2 कमरे में रह के उनको साधना करने की बहुत इच्छा होती है, सब कुछ करने का मन होता है, लेकिन घर के कारण आजकल आप कोई मंदिर में जाओ, कहीं नदी के किनारे जाओ, अरे हे काहीतरी तंत्र करतो, त्या काहीतरी तांत्रिक आहे, असा प्रचार होतो. तर कुठे साधनाच करू शकत नाही. घरी बसा. समाजामध्ये जरी आजकालच्या हिशोबानं तुम्ही गुरुचादर सारून घरी बाहेर निघाला, अरे काय ते पूजा वगैरे काही पाठीमागे करतो, तंत्र करतो, काहीतरी करतो, मंत्र करतो असं म्हणलं जाते. म्हणजे त्याला पहिले डिस्करेज केल्या जाते. बायको लेकरापासून सुरू होते ते मायबाप सगळे समाज सगळ्यांना हेच. बायको सुद्धा म्हणते अहो काय सकाळ संध्याकाळ पूजा चादर घालून बसता, समाज म्हणते. असल्या वेळेस तो मनुष्य साधना आणि आपल्या ऋषी परंपरेमध्ये जंगलामध्ये राहत होते ऋषी आणि त्यांची तपस्यासाठी त्यांना कोणतं प्रचार होतं. राजाच्या जीवनामध्ये काहीतरी कमी पडली तो ऋषीपाशी येत होता, पण ऋषी कधी राजापाशी गेला नाही. ह्याला राजाश्रय म्हणतात. तुम्ही आजपर्यंत पाहिलात काही कमी पडली तर ऋषीच्या आश्रमामध्ये कोणताही राजा हो, देव हो, देवाला जन्म घ्यायचा राहील तर ऋषीपाशी येईल का. म्हणजे ते तपस्वी होते, ते साधू होते, कोणती आशा ठेवली नाही. आपल्यासाठी जे ते आपल्या झोपडीमध्ये जंगलामध्ये राहताना जे पाणी मिळालं, जे पानं पत्ते राहिले ते खाऊन जगले. पण तुम्ही जर समजले तर अप्सराला सुद्धा बोलावून आपण हे करू शकते. तुम्ही जर एका जीवनाची आपली कथा ऐकता, महाराष्ट्री वशिष्ठ आश्रममध्ये जेव्हा विश्वामित्र राजा होते, विश्वरथ म्हणून राजा होते, त्यांनी वशिष्ठ आश्रमामध्ये राहताना एकदा वाटलं की त्यांनी जाता त्यांच्यावर 30,000 सैनिक होते आणि त्यांनी म्हणलं की अरे तहान लागायली, इथं कोणतरी झोपडी दिसत आहे, त्या झोपडीमध्ये जाऊन थोडं पाणी तेल पिऊन त्यांना पाणी विचारा. राजा आपल्या सैनिकांना पाठवला आणि तिथे गेला आणि म्हणला की मला पाणी प्यायचं आहे, पाणी मिळेल का. तर वशिष्ठ महर्षी म्हणले काय रे महाराजा, तुम्ही आमच्या इथले महाराजा आहे, पाणी काय म्हणता, तुम्हाला जेवण सुद्धा देतो, दुपारची वेळ आहे, तुम्हाला जेवण देतो. ते राजा हसला विश्वरथ. ह्या झोपडीमध्ये तू माझ्यासारख्या राजाला आणि माझ्यावर 30,000 सैनिक आहेत, तू जेवू घालतोस. हसले विश्वरथ. म्हणले फक्त 15 मिनिटाचा समय द्या, फक्त 15 मिनिटं टाइम द्या. आणि 15 मिनिटात त्याने एक मोठा भवन निर्माण केला. चांदीचे ताटे, सीसमचे पाट मांडून सगळ्यांना जेवण पूर्ण जितके काही ह्याच्यासाठी मागितलेले आहेत ते आपल्या मिठाई भोजनासहित त्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं. विश्वरथाचं डोकं फिरलं की मी राजा, आत्तापर्यंत झोपडी होती, महल निर्माण केला, वाढायला अप्सरासारख्या मुली आल्या वाढायला आणि सगळं नृत्य आदी करून इतकं सुंदर भोजन आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये खाल्लं नाही. हे झोपडीमध्ये बसणारा हा कसा दिला. त्यांनी पूर्ण जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्या सैनिकांना पाठवलं. त्या ऋषी हे तू कसं केलं सांग. तर तो म्हणला की माझी तपस्याची मी जी तपस्या केलो त्याची माझ्यापाशी कामधेनू आहे, ती तपस्या कामधेनू आहे. मी कामधेनूला काही विचारलं तरी ती देते मला सगळं काही. आणि त्या कामधेनूला मी आता आज्ञा केलो, प्रार्थना केलो, तिने हे महल बांधलं, अप्सरानं जेवायला वाढला, आता तुम्ही गेल्यानंतर पुन्हा हे महल निघून जाते म्हणला. मग तू काय, तर त्यांनी पुन्हा आपल्या पत्राळीमध्ये बसून आपलं आपलं अन्न खाल्ले आणि त्यांना सगळ्यांना राजाला तसं वाढून. तेव्हा विश्वरथ म्हणला धिक क्षत्रियत्वम ब्रह्मत्व श्रेष्ठम म्हणलं. ह्या श्रेष्ठामध्ये क्षत्रियत्व धिक आहे, त्याच्यावर धिक्कार आहे त्या क्षत्रियत्वाला. ब्रह्मत्व पहा, झोपडीमध्ये राहून जगतो, निस्वार्थ जगतो आणि त्यानं हा काम करून दाखवायला. ह्या भारतात तशी परंपरा पुन्हा चालू राहावी. प्रत्येक गरीबाच्या मनुष्याचे आपण डोळे पुसू शकाव. आज आश्रमामध्ये तुम्ही पाहता रोज 200 आणि 200 लोक तर जेवतात येणार जाणारे, आणि प्रत्येक अमावस्याला 3,000-4,000 लोक येतात आणि सगळे जाव. पण कोणापाशी एक पैसा घेण्यात आज आश्रम चालवला आणि पुढे सुद्धा चालवीन, गुरुकृपा राहिली तर त्या साधनाच्या बळावरच चालवून दाखवी. फक्त इच्छा काय आहे की काही मी ह्या संसाराला करून द्या. जोपर्यंत मी करणार नाही तर लोकांना मला सांगायला अधिकार नाही तुम्ही असं करा तसं करा. मी जर करून दाखवलो तर साधनाच्या बळावर मी हे केलेलं आहे तर तुम्ही करताल की एक मनुष्य आहे असा केलेला. आणि ती ऋषी परंपरा चालू राहावी जीवनामध्ये, ही इच्छा धरूनच निखिल चेतना केंद्र स्थापना केलेली आहे. आज मी नको म्हणलो, खूप लागी नाही म्हणलं तरी तुम्ही पाहता आज कमीत कमी भारतामध्ये 8 ते 12 निखिल चेतना केंद्राचे आश्रम स्थापित झालेले आहेत आणि सगळे तेच प्रयत्नामध्ये आहेत. माझं फक्त एवढं आहे की जे साधना करू इच्छितात, तपस्या करू इच्छितात त्यांना एक जागा पाहिजे. तुम्ही शांतपणे येऊन, आज तुम्ही माझ्या आश्रमामध्ये तू रात्री 12 वाजता साधना कर, तुला फ्री आहे, तू सकाळी 10 वाजता कर, तू रात्री साधना झाल्यानंतर मी जेवतो आणि 12 वाजता तुला जेवण रेडी आहे. हे तुम्हाला घरी सुद्धा होऊ शकत नाही ना, कुठे गावी होऊ शकत नाही, कोणत्या मंदिरात होऊ शकत नाही.
कोणत्या दुसऱ्या आश्रमात गेला तर त्यांनी सांगणार 10 वाजता लाईट बंद करा, आम्ही सांगितलेलं मंत्र करा. तुम्ही माझ्या आश्रमामध्ये तो कोणतीही साधना कर, माझ्या काही नाही, पण तू साधना कर, तपस्या कर. ह्या दृष्टिकोनातून मी स्थापना केलेली आहे आणि ती स्थापना चालावी ह्या जगामध्ये ऋषी परंपरा चालू राहावी. आणि आपण काही जोपर्यंत ऋषी परंपरा गुरुकुल परंपरा हैदराबाद म्हणजे आपल्या भारतामध्ये चालू होती तोपर्यंत भारताकडे कोणी डोळा उचलून सुद्धा पाहिला नाही. आणि ज्या दिवशी अंग्रेजांना माहीत झालं की जोपर्यंत आयुर्वेद इथे जिवंत आहे, जोपर्यंत गुरुकुल परंपरा जिवंत आहे, तोपर्यंत भारताला कोणी जिंकू शकत नाही. हे मॅक्सने लिहिलेलं आहे. मॅक्स मिलर म्हणणारा आपल्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला भारताला जिंकायचं असलं तर आयुर्वेद बंद करायला लावा आणि आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि गुरुकुल बंद करायला लावा, तेव्हाच आपण जिंकू शकतो. कारण त्या ऋषी परंपरेसमोर कोणी टिकत नाहीत म्हणून सांगितला. आणि त्याच्यानंतर त्यानं आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि गुरुकुलांना काढून मिशन हॉस्पिटल, मिशन स्कूल लावले. आज आपण इंग्लिश शिकतो सगळे. आज आपण गुलामीच्या मार्गावर आहेत. नाहीतर आपण जंगलामध्ये राहून आनंदाने जगलो असतो. आपल्याविषयी ती सगळी शक्ती होती, ती सगळी आपल्या शक्ती गेली, तपस्या गेली आणि तप करणारे लोक गेले, साधना करणारे लोक गेले. तुम्हाला जे गुरुजीने 18 वर्ष राहून आज हिमालयामध्ये तपस्या करून त्यांनी सांगितलं की आजही आमच्यामध्ये हे शास्त्रज्ञान आहे. आज आपण पाहतो लोक किती म्हणले तरी तुम्ही एकदा विचार करून पहा. आपल्या परंपरामध्ये आपण रविवार, सोमवार, मंगळवार आपण म्हणत जातो. कोणतीही परंपरा घ्या, इंग्लिश घ्या, रविवार म्हणजे सूर्याचा वार, इंग्लिशमध्ये काय म्हणजे संडे, मूनवार, चंद्र म्हणजे मून, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, बुधवार, हे सगळं आपल्याकडून त्यांच्यापाशी गेले. त्यांच्यावर त्यांनी कोणते नवीन वार लावलेले नाहीये. तुम्ही दुसऱ्या मतामध्ये सुद्धा घ्या, इतवार, पीरवार, बुधवार, असं त्यांनी सुद्धा शुक्रवारपासून त्यांनी आपल्याच नावाने लावले. आपण ज्या देवतेला म्हणलो त्या देवतेचे नाव आहे. त्यांनी शनिवारला सुद्धा शनिश्चर म्हणते, नाहीतर अजून काय त्यांच्या भाषामध्ये. तर ह्या प्रकारे पहिले बेस आपण, मूल आपण आहेत. त्याच्यानंतर हे सगळे नावं फक्त आपल्याच नावाचे नाव बदलून लावला गेलेले आहे. त्यासाठी श्रेष्ठता असलेली ही परंपरा आज त्या गुलामीच्या राज्यामध्ये जाऊन आपण सगळे आपले नष्ट झाली. ती नष्ट झालेल्या परंपरेला पुन्हा चालू करण्यासाठी गुरुजी हिमालयामध्ये गेले आणि ते विद्या आणण्याचा प्रयत्न केले. तुम्हालाही सांगतो, आजही तुम्हाला गुलामी जगू नका. जगलात तर छाती ठोकून जगा, की जंगलात जगून दाखवू शकतो असं म्हणा. तुम्ही जगा आणि 10 लोकांना जगवायची शक्ती तुमच्यापाशी ठेवा. आपण आजकाल पाहतो बायको लेकरांना जगण्यासाठी गुरुजी बायको उपाशी आहे, नोकरी नाहीये असं म्हणणारे लाखो लोक मिळतात तुम्हाला. पण एक असा मनुष्य नाही की जो मी जगून 10 लोकांना जगू शकतो असा म्हणणारा मनुष्य पाहिजे आणि त्याला आपल्यामध्ये ताकद पाहिजे. गुरुजी म्हणत होते, जोशी, अगर मेरे आंगन में लक्ष्मी नाचती है तो तेरे आंगन में भी लक्ष्मी नाचेगी, लक्ष्मी को नाचना ही होगा, तेरे आंगन में भी लक्ष्मी आएगी. और गुरुजी का कहना था, घंटा गडाल बजाने से, दिए लगाने से लक्ष्मी नहीं आती. त्यांच्या म्हणण्यामध्ये साधना कर, एक थप्पड लगा दे, लक्ष्मी तेरे पीछे आती. त्यांच्या म्हणण्यामध्ये असं नव्हतं की लक्ष्मीला थप्पड मारणं, म्हणजे लक्ष्मीला तुझं सामर्थ्य दाखव. कोणतीही स्त्री पुरुषामध्ये जर सामर्थ्य पाहते तो त्याच्यात, तो ऋषी राहू दे की कोणी राहू दे, त्याच्या पाठीमागे जाते. आणि आपला मुलगा, आपला पती किती सुंदर राहू दे आणि त्याच्यामध्ये असमर्थ राहिली तर बायको घरातच शिवाय देईल त्याला. आणि म्हणत होते गुरुजी केव्हा, बुलाए तो साला बीवी नहीं आती, भगवान क्या है हंगारे तेरे से साधना करने से. घर में बैठी बुलाई क्या आवेगा थांबाओ नंतर येतो. अब तेरे ऐसे आदमी को भगवान की, मैं गुरुजी में लक्ष्मी साधना किया, मैं अप्सरा साधना किया, क्या आएगी वो अप्सरा? बीवी नहीं आती सीधा बुलाने से. पहले तुम्हारे में सामर्थ्य बढ़ाओ, तुम्हारे में ऐसा सामर्थ्य लाओ कि तुम 4 लोगों में समाज, तुम जा रहे हो तो तुम्हारी तरफ समाज देखे, कहे कि ये व्यक्तित्व है. प्रताड़नाएं तो मैंने भी सीखी, मैंने भी प्राप्त की. मेरे माता पिता मेरे विरुद्ध थे, मेरे समाज मेरे विरुद्ध था, उन सभी को तोड़ता हुआ आज आ गया है. तो आज हमारे को पति पत्नी को दोनों बोलते ये लक्ष्मी नारायण है, शिव पार्वती है, शंकर पार्वती है आज. लेकिन वो दिन मैंने भी देखा है. तुम कैसा अपने जीवन में लक्ष्य रखो, जो अमृतमय लक्ष्य और अमी, इसको लक्ष्मी कहा गया है. अमी का मतलब होता है अमृत. जो अपना लक्ष्य अगर अमृतमय हो और अपन उसमें काम कर रहे हैं तो कितने भी अड़ते हैं आगे चले, लक्ष्मी आएगी, कैसा नहीं आएगी. तो तुम्हारा लक्ष्य अच्छा होना चाहिए कि मैं इस लक्ष्य को प्राप्त करता हूं और लक्ष्य को पूर्ण करता हूं. और सुबह से शाम तक जब भी विचार करता हूं कि आज सुबह से मैंने शाम तक में कितने लोगों को अकारण दुख दिया और कितने लोगों को प्रसन्न किया, ये पहला होता है मेरे. इससे बड़ा मानवता का धर्म कुछ नहीं. मैं धर्म, दूसरे धर्मों को धर्म कुछ है ऐसा नहीं मानता. केवल एक मानव दूसरे मानव के दुखों को देख सके और उसमें पार्टिसिपेट, उसमें शेयर कर सके, कि उसको हम कुछ दे सके, वो धर्म है.
आणि मी सगळ्यांना सांगतो, फुकटमध्ये बसून पैसे कमवायचे विचार करा. तू ऑटो चालव, जर तुला नाही करोडपती बनाल तुम्ही अनिल कुमार जोशी नाही, पण कर्म कर, कर्म कर. तुला कर्मामध्ये चाल, तुला नाही करोडपती बनावलं तर मला सांग, साधना कर, त्याच्यानं तुला जी अलौकिक शक्ती आहे ती तुला सहायता दे. जेव्हा काय म्हणले, षड्यत्न आणि मनुष्यत्न आणि सप्तम दैवचिंतन, 6 प्रकारचे प्रयत्न तू कर. ते 6 प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर जे काम नाही झालं तेव्हा देवापाशी जाऊन उभं टाक. मी प्रयत्न न्यायानं चांगला ह्याचा ना प्रयत्न केले, देवामध्ये काम झालं नाही, तू सांग काय माझ्या पाठीमागे आहे, मग तेव्हा देवाला प्रार्थना कर, देव करतो. पण तुझं कसं आहे, पहिलं जाऊन उभं टाकतोस, प्रयत्न न करायच्या आधी जाऊन उभं टाकतो. आता आपली माझ्यापाशी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पोरं येतात, गुरुजी मी परीक्षा गेलो, पास होतो की नाही सांगा. चुकीनं म्हणला समज त्याला, तू पास होतोस, जाऊन घरी झोपी जातो. गुरुजी पास होतो पण सांगितलं, तो अभ्यास करायला कसं गॅरंटी पास होऊन जातो, अभ्यासच करणार त्यानं. सपोज म्हणलं तू पास होईनास, त्यानं तो गुरुजी म्हणले पास होणार नाही, अभ्यासच करणार. दोन्ही सांग, असं ज्योतिष हे सांगू नये की तू पास होतोस या फेल होतोस. तू कर्म कर, तू अभ्यास कर, हे सांगावं. अब कोई गुरुजी मैं वो लगा रहा हूँ, व्यापार हो जाता क्या, समझो नहीं होता म्हणला तरी त्याने काम करणार, होता म्हणला तर जाऊन व्यापार करत नाही त्यानं. अरे गुरुजी बोले पाहिजे होतं, पुन्हा 1 वर्षानंतर आपल्यापाशी येणार, गुरुजी व्यापार केलं काय झालं नाही तुम्ही म्हणलात, त्याने मी होतात म्हणल्यावर काम करणं सोडून टाकतो त्यानं. तर असेल ज्योतिष सांगू नये कधी, त्याच्यानं अकर्मण्य होत असतो मनुष्य. कर्मवान व्हावा, कर्मवान मनुष्याचा पुढे काय. मी तुम्हाला सांगतो, 5 पांडव प्रेमाला 100 कौरवापेक्षा, मी या संसाराला बदलणार, न बदललं तर माझं काम सांगा, तुम्ही तपस्या करा, तुम्ही साधना करा, तुम्हाला जरूर दाखवतो की हे संसार काय आहे. आज तुम्ही विघ्नेश्वर गणपतीच्या पूजेसाठी तुम्ही मानलात, पाहिलात की नाही माहित नाही, पण आपल्या आधी गणपतीने सांगितलेलं आहे की ह्या कलियुगामध्ये मी इथंच ह्याच अष्टविनायकापैकी अजून एक विनायक धूम्रकेतू नावाचा गणपती अवतार घेऊन जन्मतो, आणि जे आमच्या सनातन धर्माला नाश करणार आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी जन्म घेणार आहे. तुम्ही साधक लोक, मी एक स्तोत्र सांगतो की आता नाही, वेदाच्या काळात सांगितलंय, त्या स्तोत्राचं नित्य एक पाठ करा. अधर्मी लोक तुझ्या धर्माला सतावणार आहे त्यांचं जरूर जरूर नाश होईल आणि मी स्थापन करतो असं गणपती म्हणले. मी तुम्हाला ते स्तोत्र दाखवतो, तुम्हाला भविष्य पुराण आपल्या गणेशच्या अंकामध्ये दिलेलं आहे की ते स्तोत्रामध्ये क्लिअरली आहे, गणपती तुम्ही धूम्रकेतू म्हणणारा अवतार घेऊन इथंच ह्याच महाराष्ट्रामध्ये मी जन्म घेईल, आणि मी तुम्हाला दाखवेल की सनातन धर्माचा जे कोणी विरोध करेल, त्यांचा नाश करेल, त्यांना अकारण सत्वेल, मी त्यांच्यावर कार्य करतो असं सांगितलेलं आहे. तर आपण हे अभ्यास करावं, पुढे करावं, पुढे जावं आणि त्याविषयी माहिती करावी. मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो की जे हे मी कार्य धरलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रच नाही, आज भारत देशाच्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आश्रमासाठी शिबिर. आता मिझोरमला चाललो, जम्मू काश्मीरला गेलो, गुजरातमध्ये दर बारीला माझे बर्थडे होते, उरिष्सा तारा शक्तीपीठला गेलो. भारतामध्ये नाही, आता भारताच्या बाहेरही कुठे नाही. आता अमेरिकेलाही आलेलं आहे पण जाणं होत नाहीये. लंडनला सुद्धा विसा आलेला आहे की तुम्ही तिथे येऊन शिबिर करा. ह्याच कामानं त्या म्हणजे मंदिराचं काम एक धरून घेऊन बसलो त्यासाठी त्रास व्हायला, नाही तर पुन्हा पूर्ण भारत फिरावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. पण मंदिराच्या कामासाठी मला नित्य राहावंच लागायला हैदराबादला. ते एकदा पूर्ण झालं, मी ह्या 1-1.5 वर्षात 2 वर्षात पूर्ण केलो, तर तुम्हाला सांगतो पूर्ण भारतामध्ये ही ज्योत जरूर जगावेल आणि सांगाल की तुम्ही साधनाच्या मार्गावर चला. माझ्या साधनाच्या मार्गामध्ये कोणती जाती भेद नाहीये. जाती तू ब्राह्मण आहेस, तू हे आहे, शुद्धिमार काय नाही. माझ्यामध्ये एक माझ्या गुरुला प्रेम करणारा, माझा गुरुमंत्र घेतलेला ब्राह्मण, तिची जाती कोणती नाही, मला काय त्याची आवश्यकता. आणि साधनाच्या विषयी एक ललक ठेवणारा, एक इच्छा ठेवणारा तो ब्राह्मण, तो तपस्वी, तो ऋषी दुसरा कोणता नाही असं मी मानतो. त्यासाठी तुम्ही लिहितात माझ्या पहिल्या 3 शब्दामध्ये मानवता ही धर्म है, एक मानव दूसरे मानव को पहचानना, कर्म ही पूजा है. पूजा हल्दी कुंकू डालना पूजा नहीं है, नारियल फोड़ना पूजा नहीं है, कर्म करना पूजा है, और साधना ही जीवन है. ये जब तक चलेगा तब तक संसार आगे चलेगा. यही हमारा पूर्वजों से यही कार्य था, लेकिन ये नहीं कर रहे हैं हम. हर इसमें इस कार्य को करके चलने के लिए मैं आगे बढ़ रहा हूँ. आज तुम यहाँ बैठे हैं, कल के दिन मैं बोलता हूँ यहाँ शीरा पूरी और बासुंदी दी जा रही है, बोलो 10,000 लोगों की लाइन लगेगी, लेकिन तपस्या करने के लिए 5 घंटे के लिए बैठो, बोलो कोई नहीं आएंगे. अरे नहीं यार वो मंत्र बिंत्र अपनी जमता नहीं, बोलो, क्योंकि ये संसार ऐसा हुआ है. तपस्या करने के लिए कोई तैयार नहीं है, कर्म करने के लिए कोई तैयार नहीं है. फ्री में आ जाना कुछ भी ऐसा नहीं. कर्म करना चाहता हूँ, मैं चाहता हूँ तुम्हारे कर्म का कम से कम 50% फल दूसरों को दे दो. तुम्हारे माँ बाप भाई बहन समाज देश, इनको जिस दिन देने की कल्पना करोगे, इस दिन देने की तुम्हारी इच्छा करोगे,
भगवान लक्ष्मी तो तुम्हारे पीछे नहीं, सारे देवता तुम्हारे पीछे आएंगे। मैं बहुत बार बोला हूं, तुम्ही जर चांगल्या व्यवस्थेनं चांगला विचार ठेवून चाललास तर देवता लालायित होते, ते ह्याच्या घरासमोर येऊन तुझं काय काम करू विचारते। तुझं काम करण्यासाठी देवताच तुझ्या द्वारासमोर उभं टाकते आणि विचारते की तुझं काय काम करू, का म्हणजे तुझ्यामध्ये निस्वार्थता आहे। आणि देवतांना सुद्धा त्याचं काम केल्याने त्यांना प्रमोशन मिळते। जसं यक्ष गंधर्व होतो, गंधर्व किन्नर होतो, किन्नर अप्सरा होती आणि अप्सरा देवता होती। आपण पाहिलं मेनका अप्सरा होती, विश्वामित्रावर राहिली, त्याच्यानंतर त्याच मेनकेला मैनाकिनी म्हणून हिमालय पर्वताची बायको झाली आणि तिने जी आराधना केली विश्वामित्राला भेटल्यानं, त्या ऋषीवर साधना करण्यानं त्या मैनाकिनीलाच पुन्हा पार्वती जन्म घेतली। त्या कौसल्या ऋषींच्या पोटी देवता जन्म घेतात, देवतांना यावंच लागते। आणि आपल्याला हे सगळं कार्य करण्यासाठी साधना ही जरुरी। आपल्या जीवनामध्ये आपल्याप्रती आपल्याला प्रेम पाहिजे। आपल्या घरात आपल्याला प्रेम करणार, घरालाच नाही तर समाज काय प्रेम करेल आपल्याला, देश काय प्रेम करेल आपल्याला। आपण पहिले ते आकर्षण आपल्या शरीरामध्ये साधनाच्या मार्गाने आपण निर्माण करू शकतो। आज आपण सांगतो शंकराचार्यानं स्वर्णवर्षा करायला लागली, काय झालं स्वर्णवर्षा, आता कुठे आहे? आता का करत नाही? आताही आचार्य आहे, तेव्हा कामधेनू होती, आता ती कामधेनू कुठे आहे? आज आपण विचारू बहुतेक देवता संत सखुबाईला प्रसन्न झाली, संत तुकाराम महाराजला प्रसन्न झाली, ज्ञानदेवाला प्रसन्न झाली, मग आज कुठे आहे? आज काय रेडा बोलत नाही? असलेले मूक असलेल्या लोकांना आपण बोलू शकत नाही, ती विद्या कुठे गेली? आणि त्या विद्येचा जे मार्ग होता, जे साधनेचा मार्ग होता, त्या मार्गाला शोधून काढलेले परमपूज्य सद्गुरुदेव स्वामी निखिलेश्वरांजी आणि त्यांच्या मार्गात मी चाललेलो आहे। आणि ज्यांचेही काही त्रास आहे, काही कष्ट आहे, माझ्याच्याने जितकं होईल ते त्रास मिटवायसाठी वाहतो माझ्यापाशी रात्री 12 वाजता फोन करा, मी तुम्हाला जबाब देतो। पण हारणार नाही की मी तुमचं काम करणार नाही असं म्हणणार नाही, प्रयत्न जरूर करतो। तुम्हा सगळ्यांना पुन्हा आशीर्वाद देतो की तुमची इच्छा पूर्ण व्हावी। आता आपण आरती संपन्न करू, त्यानंतर समर्पण स्तुती करून तुम्हाला सगळ्यांना प्रसाद घ्यावा। इथे जे आज कार्यक्रम आहे त्यानंतर मी शंका समाधान तुमची काय ते तुमच्याविषयी सांगतो। पहिलं आरती संपन्न करू, सगळे उभं टाका, आरती संपन्न करू।